एका गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू होता, पण तरीही त्याच्या शेतात फारसं उत्पन्न येत नव्हतं. रोज सकाळी उठून तो मेहनत करत असे आणि संध्याकाळी थकून घरी परतत असे. घरात गरिबी होती, पण मनात प्रामाणिकपणा आणि श्रद्धा होती. रामू रोज माता लक्ष्मीची मनापासून पूजा करत असे. तो म्हणायचा, माता, मला श्रीमंती नको, पण माझ्या कष्टाला योग्य फळ मिळू दे. एके दिवशी दिवाळीच्या रात्री त्याने छोटासा दिवा लावला आणि मनापासून प्रार्थना केली. त्या रात्री त्याला स्वप्नात माता लक्ष्मी दर्शन दिली. माता म्हणाल्या, रामू, तुझी मेहनत आणि प्रामाणिकपणा मला आवडला. तू कधीच हार मानली नाहीस, म्हणून तुला तुझ्या कष्टाच फळ मिळेल. दुसऱ्या दिवशी रामू नेहमीप्रमाणे शेतात गेला. काम करत असताना त्याला जमिनीत एक जुना माठ सापडला. त्यात थोडे सोने आणि नाणी होती. पण रामूने त्या संपत्तीचा गैरवापर केला नाही. त्याने ती योग्य प्रकारे वापरून शेती सुधारली, नवीन बियाण घेतलं आणि मेहनत वाढवली. काही महिन्यातच त्याच्या शेतात भरघोस पीक आलं. गावातील लोकही आश्चर्यचकित झाले. आता रामूची परिस्थिती सुधारली होती, पण तो तसाच साधा आणि नम्र राहिला. कथेचा संदेश: खरी श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळेच माता लक्ष्मी कृपा करतात आणि कष्टाचं फळ नक्की मिळतं.